Pa. Today we see the examples. Continue the example number. Up till now we complete the 5 example. Today we see the example number 6. One angle of the quadrilateral is 2 pi upon 9 radians. हे कशामध्ये दिले? radian measure मध्ये दिले. ठीक आहे. And the measures of the other 3 angles are in the ratio 3:5:8. Find the measures of in degree. म्हणजे their measures in degree मध्ये आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता सुरुवात करू. सोल्युशन. आता काय दिलेलं आहे आपल्याला? वन ऑफ द अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल. आता क्वाड्रिलेटरल लक्षात घ्यायचं आहे. आपण एक चौकोन काढता आपल्याला आला पाहिजे. त्यातला एक अँगल दिला आपल्याला, तो किती दिलाय? 2 पाय अपॉन 9 आणि उर्वरित 3 कोनांचे रेशो दिलाय 3:5:8. आणि मग हे 3 अँगल आपल्याला फाइंड आउट करायला विचारलेले आहेत. आता काय म्हणणार? वी नो दॅट दी सम ऑफ angles of a quadrilateral म्हणजे चौकोन इज 360 डिग्री. बरोबर आहे ना? त्या सगळ्यांच्या मापांची बेरीज किती असते? 360 डिग्री असते. ओके. आता आपल्याला काय करायचंय? पहा, वन ऑफ द अँगल इज गिवन, दिलेलं आहे टू बी किती दिलेलं एक अँगल 2 पाय अपॉन 9 रॅडियन. आता याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करा. 2 पाय अपॉन 9 इंटू डिग्री म्हणजे 180 वरती, पाय खाली, पाय एकमेकांना पाहून गेले. 20 म्हणजे नियर अबाउट त्याचा जो अँगल आहे तो आला 40 डिग्री. जो दिलेला अँगल तो किती? 40 डिग्री. आता the remaining angles, sum of the remaining 3 angles. मग सम ऑफ रिमेनिंग 3 अँगल्स म्हणजे काय म्हणते? आता 360 डिग्री मधून 40 डिग्री वजा करावं लागेल, किंवा डायरेक्टच तुम्ही चौघांची बेरीज केली असते चाललं असतं 320 डिग्री. आणि मग आता these 3 angles, since these 3 angles are in the ratio कशात दिले? ते आपल्या 3 अँगल रेशो मध्ये दिलेत. काय रेशो आपला 3 अँगलचा? 3:5:8. मग hence the degree measure of these angles, degree measures of these 3 angles are कशा असतील? मग आता त्याला काहीतरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायला लागतं 3k. आता असे एक्झाम्पल सोडवलं आपण 5k 8k. ओके. वेअर k इज कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट कसा आहे? हा रेशो साठीचा कॉन्स्टंट घेतलेला आहे, कॉमन असतो सगळ्यांचा रेशो, मग कॉन्स्टंट. आता म्हणून त्या तिघांची बेरीज किती येते? 3k प्लस 5k प्लस 8k. तिघांची बेरीज किती आली? आता आपण पाहिलं होतं इथं आपला अँगल किती राहिला शिल्लक? याला 1 म्हणलं तरी चालेल. फ्रॉम 1 त्याचे उत्तर किती आलं? 320 डिग्री. आता यांची बेरीज करा. हे झाले 16k इज इक्वल टू 320 डिग्री. आणि मग k इज इक्वल टू किती आलं रे बा? तर k ची किंमत मला वाटतं 360 डिग्री अपॉन 16. हे 3 2 जा म्हणजे उत्तर आलं 20 डिग्री. मग आता हेन्स इच अँगल पाहू आपण, चेक करू. हेन्स दी मेजर्स ऑफ अँगल्स, दीज अँगल्स म्हणलं तरी चालेल. दीज 3 अँगल्स, मेजर्स ऑफ दीज 3 अँगल इथं मस्त बसू शकतो आपण. आणि मग कोणते येतील? आर. मग पहिला कोणता आहे आपला? 3k म्हणजे किती? 3 इंटू 20 म्हणजे किती आला? 6 डिग्री. याचं रूपांतर रॅडियन मध्ये करायचं झालं तरी आपण करू शकतो. त्यानंतर 5 इंटू k म्हणजेच किती? 5 इंटू 20 त्याला 100 डिग्री. चेक करता येईल आपल्याला नंतर. 8 इंटू k म्हणजे 8 इंटू
20 म्हणजे मला 160 डिग्री आणि मग these are अँगल. मग हे किती झाले बघा, किती झाले रे, हे 220 आणि हे 320. 320 झालं ना आपला तो 40 दिला. मग हे सगळे अँगलची बेरीज किती येते, 360 येते. हे आपल्याला देखील पाहता येऊ शकतं. फारसं काय केलेलं नाही. परत एकदा आपण प्रॉब्लेम पाहू शकतो. 4 कोणांच्या मापापैकी एक माप आपलं दिलं होतं. मग आपल्याला माहिती आहे सम ऑफ द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असतात, 360 डिग्री असतं. मग त्यातला 1 अँगल आपण कशामध्ये काढला, डिग्रीमध्ये काढून घेतला. मग रिमेनिंग अँगल किती राहिलं तर 360 मधून 40 होतं केल्यानंतर 320 एवढं शिल्लक राहिलं. आणि मग आपल्याला त्या तिघांची विचार करा, तिघ कशामध्ये दिलेत, रेशो फॉर्म मध्ये दिलेत. मग डिग्री मेजर, त्यांचे डिग्री मेजर कसे असतील, 3K 5K 8K. त्या तिघांची बेरीज 320 डिग्री आपल्याला म्हणून माहिती आहे. आणि मग 16 इज इक्वल टू 360 आणि मग के ची किंमत आली 20 डिग्री. मग आता के ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी ठेवली का आपल्याला जो रिक्वायर्ड अँगल आहे तो या ठिकाणी मिळू शकतो. ठीक आहे. आता हे जर रॅडियन मेजरमध्ये सांगितलं असतं काय केलं असतं मी, तर 60 इंटू π/180 केलं असतं. म्हणजे याचं उत्तर आलं असतं π/3 आलं असतं रॅडियन मध्ये. समजा याचं उत्तर किती आलं असतं, 100 अपॉन π/180. याचं उत्तर साधारणपणे इथं आलं असतं 5, इथं आलं असतं 9. झालं का, म्हणजे 20 5 100 20 9 180. म्हणजे साधारणपणे 5π/9 रॅडियन आलं असतं. आणि शेवटच्याच 160 गुणिले π/180 साधारणपणे हे आलं असतं 8/9 आणि मग उत्तर आलं असतं 8π/9 रॅडियन. म्हणजे रॅडियन मेजरमध्ये काढायला सांगितलं असतं तरी काहीच अडचण नव्हती. आपल्याला त्यांनी डिग्री मेजरमध्ये विचारलेला प्रश्न आहे, आपण त्याचं उत्तर डिग्री मेजरमध्ये काढलेलं आहे. ओके. नाव वी सी द एक्झाम्पल नंबर 7. फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन. एक्झॅक्टली माहित नाही कोणता पॉलिगॉन आहे. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती. रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे त्याच्या साइड्स सारख्याच असतात, सारख्याच मापाच्या असतात लेंथ त्याची. इच ऑफ द इंटिरियर अँगल दिलेला आहे 4π/5 रॅडियन. आता हा प्रश्न बारकाईने लक्षात घेतला पाहिजे. समजा आपण असं गृहीत धरू तर तो षटकोन असावा. ठीक आहे, षटकोन आहे असं, पण माहित नाही मला नेमकं कोणता आहे. पण जर असेल तर कसं असतं इंटिरियर अँगल, ऑक्टेगॉन होतं काय, ऑक्टेगॉन तयार झालं. चला षटकोन काढायला होतं, ऑक्टेगॉन तयार झाला, 8 बिंदू तयार झाले, ऑक्टेगॉन तयार झाला. असं गृहीत धरू. आता तो ऑक्टेगॉन आहे पण रेग्युलर. रेग्युलरचा अर्थ सगळ्यांची लेंथ कशी असते, सारख्याच मापाच्या असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता याला इंटिरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल कसे असतात ते आपण बारकाईने पाहू. इथं आपण ही रेषा सरळ पुढे न्यायची. ठीक आहे. मी इथला जो अँगल आहे त्याला आपण इंटिरियर अँगल म्हणू. काय म्हणू याला, इंटिरियर अँगल. ओके. आणि हा जो बाहेर तयार होतोय तो काय असणार आहे आपला एक्सटेरियर. एक्सटेरियर अँगल. ठीक आहे. इंटिरियर आणि एक्सटेरियर अँगल. ओके. असे प्रत्येकाला किती होणार इथं, हे सगळे असे कोण तयार होणार आहेत. मग आता ह्या सगळ्यांचा जर मी बारकाईने विचार जर केला तर आपली एक गोष्ट माहिती 100% असली पाहिजे की सगळ्या एक्सटेरियर अँगलची बेरीज, किती मोठा पॉलिगॉन असू द्या, कसाही असू द्या, त्या सगळ्या एक्सटेरियर अँगलची बेरीज मात्र किती येते, 360 येते. त्याच्यात बदल होणार नाही. कळलं का. कसं पण असू द्या त्यांच्या एक्सटेरियर अँगलची बेरीज किती, 360 येते. मात्र तो रेग्युलर पॉलिगॉन असला पाहिजे. ही त्याच्यामधली महत्वाची अट लक्षात घ्यायचे. हे सगळ्यांच्या सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन नथिंग बट 360 डिग्री. जसं आपण काय म्हणतो की चौकोनाच्या 4 कोणाची मापाची बेरीज 360 असते. अगदी तसंच पॉलिगॉन मध्ये पण एक्सटेरियर अँगलची, इंटिरियरची नाही म्हणता येणार, एक्सटेरियरची सगळ्यांची बेरीज किती असते, 360 असते. ठीक आहे. आता हे तुम्हाला इंटिरियर आणि एक्सटेरियर अँगल कुठं असतो ते कळाला. एक्सटेरियर कळाला, इंटिरियर कळाला, असं प्रत्येकाचं आहे एक्सटेरियर इंटिरियर. ठीक आहे. मग आता आपलं काय सांगितलं काढायला, फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर. मग आता इथं म्हणू लेट दी एन बी द, लेट एन बी द म्हणून डायरेक्ट असं न म्हणता एन बी द नंबर ऑफ साइड्स ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. हे उल्लेख करणं, रेग्युलरचा उल्लेख करणं गरजेचं आहे.
पॉलिगॉन. रेग्युलर पॉलिगॉन. एन काय केलं, लेट एन बी द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन. आता एक्झॅक्ट माहित नाही, पेंटागॉन आपण चुकून हेक्टागॉन आला येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इच इंटेरियर अँगल दिलाय, त्याच्यातला इच इंटेरियर प्रत्येक आता सेमच असतं सगळे अँगल. अँगल बदललं, इथं सेम, इथं सेम, इथं सेम, सगळं सेम. मग आता म्हणलं इच इंटेरियर अँगल किती दिलाय रे त्यांनी, तर तो 4 पाय रेडियन अपॉन 5 दिला. आता त्याचं अँगलचं डिग्रीमध्ये रूपांतर करून घेऊ. 4 पाय अपॉन 5 इंटू 180 अपॉन पाय, आणि याचं रूपांतर आता डिग्रीमध्ये झालेलं आहे बघा. पाय पाय गेले 3, 36 येतं, आणि मग 36 म्हणल्यानंतर 136 चौक 144 डिग्री असं तुम्हाला प्रत्येक इंटेरियर अँगल मिळाला. आता इंटेरियर अँगल एक्सटेरियर अँगलचं आता कोणते, ते दोघं जण रेषे जोडतील कोण आहेत बघा ना. इथं मी ते इंटेरियर सांगितलं का नाही, हा एक्सटेरियर बाहेर निघाला, म्हणजे कशी मिळाली, रेषे जोडते. दोघांच्या मापाची बेरीज किती असते, 180. म्हणून आता हेन्स इच एक्सटेरियर अँगल कसं येईल रे, 180 वजा इच इंटेरियर अँगल, आणि म्हणून किती आलं, 180 मायनस 144 डिग्री, म्हणजे उत्तर आलं माझ्या हिशोबाने 36 डिग्री. बरोबर आहे काय. हे झालं तुमचा इच काय झाला, एक्सटेरियर अँगल. आता आपल्याला काय माहिती पाहिजे, मी इथे म्हणायचं वी नो दॅट काय माहिती, सम ऑफ ऑल एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज इक्वल टू 360 डिग्री असं सांगता आलं पाहिजे राजरूपपणे. आणि मग आता नंबर ऑफ साइड आपल्याला चेक करायचे, बरोबर नाही. आणि ती साइड एकाचा अँगल किती आलाय ती मग आपण चेक करू. हेन्स नंबर ऑफ साइड्स n इज इक्वल टू काय सूत्र येईल मग 360 भागिले 36, म्हणजे यांची किंमत 100% किती आली पाहिजे, 10 साइड्स असल्या पाहिजे. काय असलं पाहिजे त्याला, नंबर ऑफ साइड किती, 10 साइडचा पॉलिगॉन असला पाहिजे. मग इथं म्हणता येईल आपल्याला हेन्स नंबर ऑफ साइड्स ऑफ दी रेग्युलर पॉलिगॉन इज 10. आता बघा अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं होतं, इंटेरियर अँगल दिलं होतं, आपण एक्सटेरियर पर्यंत जाऊन पोहोचायचं. एक्सटेरियर वरून आपण नंबर ऑफ साइड काढू शकतो. ठीक आहे ना. मग अँगल काढण्याची पद्धत अशी की समजा जर मला एक्सटेरियर अँगल, आता इंटेरियर नाही दिलं, एक्सटेरियर अँगल काढायचं असेल तर आपल्याला नंबर ऑफ साइड दिले असेल किंवा पेंटागॉन दिलाय, म्हणजे 5 बाजू आहे, त्याच्यानुसार एक्सटेरियर अँगल आपल्याला मिळतो, इंटेरियर काढता येतो. म्हणजे कसं पण याच्यामध्ये 3 गोष्टी कोणत्या, नंबर ऑफ साइड, एक्सटेरियर अँगल आणि इंटेरियर अँगल. ह्या तिघांपैकी कोणतं तरी एक 2 तुम्हाला दिले जातील आणि एक तुम्हाला परीक्षेला म्हणजे विचारलं जाऊ शकतं प्रश्नामध्ये. असेच प्रश्न असतात, काहीच अडचण नाही प्रश्नामध्ये. कळतंय सगळ्यांना. आपण इंटेरियर अँगल दिलता, त्यानंतर एक्सटेरियर काढला, कारण की ते दोघं रेषा जोडीतील कोण आहे, आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्याला मिळालं. आणि इंटेरियर अँगल एक्सटेरियर मिळाला म्हणून त्याचं सम ऑफ बेरीज किती, 360 नंबर ऑफ साइड आपल्याला मिळाल्या. बरोबर नाही. ओके ठीक आहे. आता फार गमतीचा प्रश्न आहे पहा. फाइंड द अँगल बिटवीन हवर हँड म्हणजे तास काटा अँड नीट हँड ऑफ द क्लॉक ऍट 5:15. 5:15 म्हणजे काय, क्वार्टर म्हणजे चौथा भाग, पास्ट म्हणजे 5 नंतरचा एक आपण चौथा भाग म्हणू. आपण त्याला काय म्हणतो कधी कधी, बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो पावशर, तसा हा पाव भाग. आणि क्वार्टर टू द 12 म्हणजे इथं आपण म्हणतो पाऊन, तसा इथं क्वार्टर टू द 12 म्हणजे आपण त्याला पाऊन म्हणू. पाऊन भाग आणि हा चतुर भाग, असे 2 भागात पास्ट म्हणजे 5 नंतर, आणि 2 म्हणजे 12 वाजायला क्वार्टर 12 म्हणजे आपण म्हणतो ना 11:15 वाजले. तर असे हे 2 घड्याळाचा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे. आणि मग त्यांच्या तास काट्यामधला आणि मिनिट काट्यामधला तुम्हाला अंतर विचारलेलं
आहे. आता हे पहिलं घड्याळ आपण काढून घेऊ. पहिलं घड्याळ काय सांगितलंय? 5:15. ठीक आहे ना, त्याचा विचार करू. आता हे घड्याळ आपण साधारणपणे आपण काढू शकतो. ओके, इथं 12 पहिले काढून घ्यायला शिकलं पाहिजे ना, आपलं आलं पाहिजे नाही. नंतर इथं 1, 2. आता कधी आतूनच काटे असतात पण आपल्या घड्याळाला बाहेर काटे समजून घ्यायला घेण्यापुरतं नाही का. 10 आणि 11. ओके, आता इथं 2च काटे काढायचे आपल्याला. मी सेकंड काट्याचं थांबत नाही बिचारा, त्याला आपल्याला विचारात घेता येणार नाही. मात्र तास हे थोडा वेळ थांबतात एका जागेवर. आता काय सांगितले त्यांनी? 5 वाजले. ठीक आहे, तास काटा 5च्या पुढे गेला आणि मिनिट काटा कुठे गेलेला आहे? हा मिनिट काटा गेलाय 3 वर, 1/4. हा थोडा पुढे सरलेला आहे, बरोबर नाही? मग आता काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणू फेन हवर हँड moves from 1 clock mark to the next one. आता 1 clock म्हणजे समजा हवर हँड 1 तासाने पुढच्या तासात गेला तर त्याच्यामध्ये किती मिनिटाचं किती डिग्री होऊ शकते या दोघांमध्ये? तर आपण त्या दिवशी नोटमध्ये पाहिले ह्या दोघांमध्ये डिग्री किती संपूर्ण किती आहे? 360. त्याला जर आपण 12ने भागलं तर ह्या दोघांमध्ये डिग्री किती येते? 30 डिग्री येते. म्हणून आपण इथं म्हणू शकतो हेन्स 360 डिग्री डिवाइड बाय 12 मार्क्स. टोटल मार्क्स किती आहे? 12 आहे. आणि मग प्रत्येक मार्क मधलं जे अँगल आहे तो किती मला आपल्याला 30 डिग्री. 2 मार्क मला तासामधला अँगल मला 30 डिग्री. आता इथं काय सांगतो रे, एक जो तास काटा आहे तो 5च्या पुढे गेलेला आहे, बरोबर की नाही? आणि मिनिट काटा कुठे दाखवलाय? 3 वरती दाखवलाय. मी तर आपल्याला सांगताय ऍट क्वार्टर पास्ट 5 the minute hand is pointing. किती रे? पॉइंटिंग टू 3. म्हणजे तो तास काट्यावरचा हा 3 दाखवतो का नाही मिनिट काटा, बरोबर का? अँड हवर हँड has gone past किती? 5. म्हणजे 5च्या पुढे गेलेला आहे, थोडा नॉर्मल सरकलेला आहे पुढं. आपल्याला नेमकं सांगतात ना अर्धा गेलाय का, तसा तो त्या पद्धतीने तो पुढे सरकलेला आहे. सो अँगल बिटवीन देम मोर दॅन. आता इथे किती आहे रे? इथलं एक हे 2 मार्क 1 आणि 2 मार्क पूर्ण केलेत आपण. मोर दॅन 60 डिग्री. या दोघं एकातलं किती? 30. 30 किती झाले? 60. मोर दॅन 60 डिग्री, बरोबर ना? आता आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. वी नो दॅट. कोणती गोष्ट? बघा कोणती रे? इन 1 minute hour hand turn through 1/2 डिग्री. 1 मिनिट पुढे सरकला की तासाचा जो काटा आहे तो अर्धा डिग्री पुढे सरकतो. किती डिग्री सरकतो? अर्धा. बघा अर्धा डिग्री पुढे सरकतो. आता म्हणून हेन्स इन 15 मिनिट्स. लक्षात राहू द्या, हे वाक्य फार महत्वाचं आहे. इन 1 मिनिट द हवर हँड टर्न्स थ्रू द 1/2 डिग्री. आपण शेवटची नोट दिलेली बघा त्या दिवशी थेरॉटिकल पार्ट मधली, ती हाफ डिग्री पुढं तास काटा पुढं सरकत असतो. आता बघा पुढे जाऊ. हेन्स इन 15 मिनिट्स. In 15 minutes it has a turn. किती जाईन रे पुढं? टर्न थ्रू
इट हॅज टर्न थ्रू किती सर्केल मग 15/2 डिग्री म्हणजे 7.5 डिग्री एवढा तो काटा पुढं सरकेल. मग हेन्स the angle between hour hand and minute hand इज किती रे मग. तर आपलं 60 तर क्लिअर कट आहे कारण की 2 मार्क मधलं अंतर 60 डिग्री आणि प्लस किती सरकलाय हा पुढे तास काटा 0.575 डिग्री सरकलाय म्हणजे टोटल जे उत्तर आलंय आपल्याला ते 67.5 डिग्री आज आपल्या राजरोजपणे सांगता येऊ शकतं. कळलं का. या दोघांमधला अँगल किती तयार झाला इथं 67.5 डिग्रीचा अँगल तयार झाला. असा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी काय झाला संपला. आता दुसरा आकडा काय याच्यातला बघा. दुसरं काय सांगितलंय हा क्वार्टर टू 12 ठीक आहे ना. इथं म्हणा ऍट क्वार्टर टू 12 क्वार्टर टू 12. मग आता क्वार्टर टू 12 म्हणलं डायग्राम पहिली काढली पाहिजे. इथं आलं 12 इथं आलं 6 इथं आलं 9 3 मार्क तुम्हाला काढावं लागतील. आता हवर हँड 12च्या जवळ गेलाय 11:15 वाजलेले आणि मिनिट हँड हा बरोबर 9 दाखवतो बरोबर ना. काय म्हणताय ना आपल्याला the minute hand at quarter 12 the minute hand pointing काय दर्शवतो pointing 9 pointing to the 9 to म्हणा to 9 मार्क आणि hour hand is between. आता hour hand कुठे रे the hour hand is between 11 to 12 that is nearer to 12 जवळपास 12 पर्यंतच बसलाय ठीक आहे. मग आता 12 म्हणल्यानंतर काय म्हणता येईल रे हाऊ मेनी मार्क्स बिटवीन देम बघा. जरा 12 वाज गेला सगळे तर झाले 90 डिग्री झाले क्लिअर कट ठीक आहे ना. मी इथं आपल्याला सांगता येईल. इथं काय हेन्स दी अँगल बिटवीन these hands is up to 90 डिग्री जवळपास 90 डिग्रीच्या नियर अबाउट 90 डिग्री अप टू म्हणण्यापेक्षा नियर अबाउट 90 डिग्रीच्या जवळपास हा अँगल जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जवळपास त्यांच्या दोघांमधलं 90च्या जवळपासचं माप असणार आहे. मग आता 15 मिनिटासाठी हावर हँड किती पुढे सरकतो आत्ताच आपण पाहिलं. इथं परत एकदा आपल्याला म्हणता येऊ शकतं वी नो दॅट काय सांगता येईल वी नो दॅट 1 मिनिट the hour hand turn through 1/2 degree hence for 15 minutes. मग आता 15 मिनिट जवळपास आपण काय म्हणले 12 वाजलेत ना म्हणून 15 मिनिट्स किती होईल रे मीन्स हाऊ मेनी हावर हँड टर्न
For 15 minutes, hover hand turns to the hover hands and turn through. किती रे मग 15/2 डिग्री मीन्स 7.5 डिग्री. मग आता खरं तर हेन्स दी अँगल बिटवीन these angle between the hands म्हणा, these hand म्हणलं तरी चालतंय, hands इज कसं लिहिता येते मग मला आता टोटल 90 डिग्रीतून काय करावं लागेल 7.5 डिग्री वजा करावं लागेल. म्हणजे राहिले किती रे बघा, मला वाटतं 82.5 डिग्री राहायला पाहिजे. म्हणजे इथं आपल्या डायग्राम मध्ये सांगता येईल अँगल जो आहे तो 82.5 डिग्री एवढा झालेला आहे. होतंय ना, एवढा अँगल त्या दोघांमधला तयार झालेला लक्षात येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवावे लागतात. बघा पहिला प्रॉब्लेम जो होता तो कसा होता, 5च्या पुढे काटा गेला होता, पण त्या दोघांमधलं आपल्याला काट्यांचं माप सांगता आलं 60, म्हणजे 60च्या पुढे असेल असं. ह्या एक्झाम्पल मध्ये 90च्या आतमध्ये, हा जवळजवळ कुठे पोहोचवता 12वर पोहोचवतो, म्हणजे 90च्या आतमध्ये सांगताय. म्हणजे अशा दोन प्रॉब्लेम मध्ये थोडा फरक आपल्या लक्षात येतो, तो आपल्या लक्षात आणला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. ओके ठीक आहे. आता असंच एक एक्झाम्पल पाहू. 2:20 झालेत. आता किती ना आपल्या दोघांमधला अँगल बघूया चेक करून. ठीक आहे, आपण पहिले डायग्राम काढू. आधी घड्याळ तयार करावं लागेल तुम्हाला. 12, 6, 3, 9 दोन रेषा दोघांमध्ये मारत चालायच्या, म्हणजे बाकीचे पटापटा सापडतात. इथं 4, 5, 7, 8, 10 आणि 11. आणि मग तास काटा मिनिट काटा काढून घ्या. आता 2 वाजले, 2च्या पुढे 20 मिनिटं झाले बरोबर ना. इथं आता 1 वाजले, पहिले इथं 1, 2 वाजून 20 मिनिटं, म्हणजे हा बराचसा पुढं सरकलेला आहे. 20 मिनिटं म्हटल्यानंतर माझा जो हा साधारणपणे हा जो मिनिट काटा आहे हा 4 रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे ना. बघा मग आता बघा, फॉर 2:20 द मिनिट हँड ठीक आहे. मिनिट हँड पॉइंटिंग टू मार्क 4. ठीक आहे. आता जणू काय आपण असं गृहीत धरायचं की दोघांमधला जो अँगल आहे तो ह्या 60च्या जवळपास असला पाहिजे. ठीक आहे. मी तर म्हणायचं दी हवर हँड बिटवीन 2 to 3 नियरेस्ट टू 2. आता ते पर 40-80 इकडे पुढे जर असतं तर आपण काय म्हणलो असतो, नियरेस्ट टू 3 म्हणलो असतो. जवळपास 20च्या जवळपास आहे, नियरेस्ट टू 2. मग आता देअर आर 2 मार्क्स between 2 to 4. Hence, the angle between the hands near about 60 degree, because of एका मार्क मधलं 30 डिग्री, 2 मार्क मध्ये किती आलं 60 डिग्री. मग आता आपल्याला सांगायचंय 20 मिनिट्स. इथं म्हणायचं मग आता वी नो दॅट म्हणा, वी नो दॅट ते वाक्य लिहिलं गेलंच पाहिजे. कोणतं वाक्य आपलं बघा, इन 1 मिनिट, याच्यावर लय जमतं बारे. 1 मिनिट
our hand. Our hand turns through 1/2 degree, and hence for 20 minutes the our hand turn to, ठीक आहे ना, तर आपल्याला टर्न म्हणावं लागेल. टर्न टू, किती टर्न थ्रू म्हणा, टर्न थ्रू, मग किती होईल इज 20/2 म्हणजेच डिग्री, म्हणजेच किती आलं 10 डिग्री एवढा सरकला पुढं. ठीक आहे. आणि मग हेन्स the angle between these two hands is किती आलं रे मग 60 डिग्रीतून हा 10 डिग्री मायनस करा, 100% आपल्याला उत्तर 50 डिग्री सापडणार, त्याच्यात कमी राहणार नाही. ओके. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला हळूहळू येतील, सरावाने येतात. ठीक आहे. आणि मग एक्सरसाइज आपण नंतर पाहू.